तपश्चर्याला समर्थ उभे आहेत. दसपंचक नावाचं गाव आहे, ते टाकळीपासून 5 मैलावरती आहे. त्या गावाला स्वतःची स्मशानभूमी नाही. त्या गावामध्ये गिरधर कुलकर्णी आणि अन्नपूर्णा कुलकर्णी अतिशय चांगलं दाम्पत्य आहे, तरुण दाम्पत्य आहे. तो गिरधर पंत जो आहे त्याला क्षय झालेला आहे, त्यात तो मरण पावलेला आहे. आणि त्या गावाला स्वतःची स्मशानभूमी नसल्यामुळे ती सगळी प्रेतं टाकळीपाशी येतात. आत्तासुद्धा जर तुम्ही टाकळीला गेलात तर पाण्यात जिथं समर्थ रामदास उभे राहतात तिथून मोजून 15 ते 20 पावलं चालत गेलात की स्मशानभूमी आहे. आधी 20 पावलं जास्त चालायचं. आता शेडबीड सगळं तिथं बांधलेली आहे नवीन, पण ती स्मशानभूमी टाकळीची. हा मुलगा इथं पाण्यामध्ये उभा आहे, जप करतोय. तिकडं ते प्रेत आणलेलं आहे. या बाईने नमस्कार केला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला, कारण बांगड्यांचा आवाज आला. त्या बाईने विचारलं, महाराज हा आशीर्वाद ह्या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? समर्थाने डोळे उघडले आणि त्यांचे डोळे उघडले. त्यांच्या लक्षात आलं की आपण कोणाला आशीर्वाद दिलाय. त्यावेळेस पोषकावरनं लक्ष द्यायचं. त्या बाईनं अंगात जो पोशाख केला होता ना तो सतीचा साज होता. समर्थांच्या लक्षात आलं ही बाई सती निघालेली आहे. पोशाखावरनं सगळं कळायचं. इथं पहिल्या समर्थांच्या लक्षात आलं, अरे हा सतीचा पोशाख आहे. आपल्या तोंडातनं काय शब्द बाहेर पडले? समर्थ म्हणाले, बाई मी भगवंताचं नाम घेत होतो, माझ्या मुखातनं जे शब्द बाहेर पडलेले आहेत ते भगवंताचे आहेत. समर्थांची दासबोधात एक फार सुंदर ओवी आहे. ज्याचे हृदयी भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावेची जे बोलत तेची ब्रह्मनिरूपण. परमेश्वराच्या जपात असताना तोंडातनं बाहेर शब्द पडलेले आहेत. आता प्रत्यक्ष प्रेत उठवलं अशी कथा आहे. समर्थ म्हटले, बाई मी आशीर्वाद दिलेला आहे, रामाची पूजा करत होतो, जप करत होतो, जरा बघू तरी आपण, चला बरं. झालं, तिकडं आले. बरं, समर्थांबद्दल मगाशी सांगितलं सगळ्या विषयांचं ज्ञान आहे, वैद्यकशास्त्राचं ज्ञान आहे. दासबोध वाचा, आधिभौतिक ताप, आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप. त्या आध्यात्मिक तापामध्ये 90 ते 100 आजारांची यादी आहे. बाग प्रकरणामध्ये कोणत्या आधारावरती कोणत्या वनस्पती उपयोगी पडतात यादीच आहे. सगळ्या गोष्टीमध्ये हा मनुष्य तरबेज आहे, अफाट वाचन केलेलं आहे, प्रचंड व्यासंग आहे. त्यांनी विचार केला, योगशास्त्राचे अभ्यासक आहेत, स्वतः प्राणायाम करता आहेत, नाडी शुद्धी आणि नाडी तपासणं या तरबेज आहेत, योगशास्त्राचे अभ्यासक आहेत मोठे. ते तिथं आले, ते म्हटले जरा हे सोडा बरं सगळं. ते सगळं सोडलं गेलं. आणि अशा वेळेस मनुष्य इतका सेंटिमेंटल होतो, काय पाहिजे ते करायला तयार होतो. बराबर सगळं ते काढण्यात आलं आणि समर्थाने नाडी पाहिली. ते म्हटले हा मनुष्य जिवंत आहे. नाशकात नाही म्हटले गावामध्ये, अहो चांगले वैद्य आहेत गावामध्ये, जरा दाखवा. दाखवलं, थोडं रसायन तोंडात टाकलं गेलं, माणूस उठला. त्या बाईनी समर्थांचे पाय धरले आणि त्या बाई म्हणाल्या की तुम्ही आज मला माझे पती परत दिलेत, तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. गावातले लोक म्हणाले, अहो काय अद्भुत मनुष्य आहे, खलास झाला असता तो मनुष्य, जाळला असता, ती बाई सती गेली असती, या माणसाने त्यांना वाचवलं, या माणसाने त्यांना नवजीवन दिलं. सगळे लोक जे आहेत ते समर्थांना मानायला लागले. ही घटना झाली, समर्थांचा त्रास संपला. रामराने त्यांची हाक ऐकली. जे लोक त्रास देत होते ते रस्त्याने जाताना नमस्कार करायला लागले. लोक त्यांना समर्थ म्हणायला लागले. ते म्हटले, बाबा मी समर्थ नाहीये, मी आपला रामाचा दास आहे. इथून पुढे काही साधनेमध्ये व्यत्यय आला नाही, लोकांचा त्रास बंद झाला. त्या बाईंना 1 वर्षांनी मुलगा झाला, त्याचं नाव समर्थांनी उद्धव असं ठेवलं. हा समर्थांचा पहिला शिष्य. तो मुलगा झाला, त्या बाईंनी तो मुलगा समर्थांच्या पायावर घातला आणि ती म्हणाली, हा मुलगा माझा नाही, हा मुलगा तुमचा, हा तुम्हाला दिला. समर्थ म्हणाले, बाई या मुलाचा मी स्वीकार करतो, पण मी याला कसं सांभाळणार? हा तुझ्याकडेच ठेव, यथासमय मी या मुलाला घेऊन जाईल. आणि लक्षात ठेव, तू तुझा पहिला मुलगा मला अर्पण केला म्हणून मी तुला आणखी वर देतो, तुला आणखी 2 पुत्र जास्त होतील, तुला 10 पुत्र होतील. दशपुत्रे, आजही नाशिकमध्ये दशपुत्रे घराणं आहे. त्या घराण्यामध्ये हा जो पहिला मुलगा झाला उद्धव, तो समर्थांचा शिष्य झाला. त्याची मुंज समर्थांच्या मांडीवरती लागलेली आहे.
ज्याची मुंज समर्थांच्या मांडीवरती लागलेली आहे, असे दोनच भाग्यवान माणसं आहेत. एक उद्धव स्वामी, दुसरे राघव स्वामी. हा राघव जो आहे तो कल्याण स्वामींचे धाकटे बंधू दत्तात्रय गोसावी शिरगावकर यांचा मुलगा. त्याची मुंज समर्थांच्या मांडीवरती लागलेली आहे. समर्थांनी ठरवलं भारत भ्रमण करायचं. 8 वर्षाचा उद्धव मागे लागला, मलाही तुमच्याबरोबर न्या, मलाही प्रवास करायचा आहे. आता समर्थ म्हणजे सुपरफास्ट एक्सप्रेस, इतक्या द्रुतगतीने चालायचे, फार जलद चालायचे. त्यांना उड्डाण केलं असं जे म्हणायचे ना, समर्थे पर्वतगडी प्रतापगड पर्वती उड्डाण केले गिरधर स्वामी म्हणतात. समर्थ पन्हाळगडी पर्वती उड्डाण आरंभिले. उड्डाण याचा अर्थ फार गतीने चालायचे. श्रीधर स्वामी सज्जनगड उतरत असत. श्रीधर स्वामी हे फार जुन्या काळातले नाही आहेत. श्रीधर स्वामींना पाहिलेले, त्यांच्या सहवासात राहिलेले कितीतरी लोक इथं बसलेले आहेत. ते सांगतात की श्रीधर स्वामी सज्जनगड 4 ते 5 मिनिटात उतरत असत. मी एकदा पळत पळत सज्जनगड उतरलो होतो. 8-9 मिनिटात उतरलो होतो पायऱ्याने, पण पळत सुटलो. गडावरनं जे निघालो ते एकदम परीलाच थांबलो. 8 ते 9 मिनिटं लागले. नंतर मग 3 दिवस मी अंथरुणावर होतो, गुडघे आणि मांड्या दुखत होत्या. पण आता श्रीधर स्वामींसारखा मनुष्य सतत डोंगरात हिंडायची फिरायची सवय, बरं त्यांना शॉर्टकट माहितीचे आहेत. मग समर्थांसारखा मनुष्य जो आहे तो इतक्या द्रुतगतीने संचार करणार, भरभर चालत राहणार, त्यांना वाहनाची गरज काय. आणि लहान पोरग. त्या समर्थांनी उद्धवला सांगितलं, तू एक कर, मी 12 वर्ष जसं गायत्रीचं पुरस्चरण केलं, रामनामाचा जप केला, तसं तू 12 वर्ष कर. समर्थांच्या पश्चात खंड न पडता 1632 ते 1644 ही 12 वर्ष उद्धव स्वामींनी त्याच पाण्यात उभं राहून त्याच ठिकाणी पुरस्चरण केलेलं आहे. उद्धव म्हणाला, तुमची काहीतरी खूण मला द्या, प्रसाद द्या. समर्थांनी पायातला खडावा दिल्या. आजही नाशिकला त्या ठिकाणी त्या खडाव्या आहेत. समर्थाने आपली कुबडी दिली, आजही ती कुबडी तिथं आहे. तेवढ्यावर समर्थ थांबले नाहीत, त्यांनी गोमयाचा मारुती स्थापन केला. आजही तो मारुती तिथं आहे. नाशिकला गेलात तर टाकळीला समर्थांची जमिनीखालची गुहा, तर संगमाचं ठिकाण, त्या काळारामाच्या मंदिराला त्यांनी रामाला आळवलेलं आहे ते ठिकाण, हे सगळं पाहण्यासारखं आहे. त्या वस्तू आजही तिथं जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. उद्धव हा पहिला मठपती, टाकळी हा पहिला मठ आणि पहिला मारुती टाकळीला स्थापन करून समर्थ भारत प्रवासाला निघाले. नाशिकला आले, नाशिकहून धुळ्याला आले, धुळ्याला मारुती स्थापन केला. धुळ्याहून अकोल्याला आले, अकोल्याच्या शिवचरण पेठेमध्ये काळा मारुती स्थापन केला. गावात दुसरा मारुती स्थापन केला. तिथून अमरावतीला निघाले, वाटेत सोनाटीला थांबले, तिथं वारी म्हणून गाव आहे, तिथं वारी हनुमान उभा केला. परतवाड्याला मारुती स्थापन केला, अमरावतीला मारुती स्थापन केला. इंदोर, ग्वाल्हेर असा प्रवास करत करत समर्थ रामदास हिमालयात आले. हिमालयाचं मनोरम दृश्य पाहिलं आणि समर्थांना असं वाटायला लागलं की आता आपल्या जीवनाचं प्रयोजन संपलेलं आहे, आत्मज्ञान झालेलं आहे, परमेश्वराचं दर्शन झालं. आता हा आत्म्याचा पक्षी देहाच्या पिंजऱ्यामध्ये किती दिवस कोंडून ठेवायचा. आपल्या इथं सगळ्यांनी हिमालयात जे गमन केलेलं आहे ते देहत्यागासाठी केलेलं आहे. जीवनाची सायंकाळ, तिथं काही क्रियाशीलता नाही, तिथं समर्पण. एका उंच कड्यापाशी समर्थ रामदास उभे होते. खाली गंगेचा प्रपात द्रुतगतीनं वाहत होता. समर्थांच्या मनात आलं आपलं शरीर झोकून द्यावं. समर्थ रामदासांनी त्या कड्यावरनं एकदम उडी मारली. हा प्रसंग स्वतः समर्थांनी गिरधर स्वामींना सांगितला आणि गिरधर स्वामींनी लिहून ठेवलाय. समर्थ म्हणतात, रामरायांनी मला झेललं आणि मला सांगितलं तुम्हा जगोद्धार करणे आहे. तुमची तनू ती आमची तनुप आहे. दोन तपे रक्षली काय आहे धर्म संस्थापनेसाठी. हे शरीर तुमचं नाही आहे, तुम्ही फक्त ट्रस्टी आहात, आम्ही ओनर आहोत. रामानं सांगितलं शरीर तुमच्या मालकीचं नाही आहे, तुमची तनू ती आमची तनूप आहे, आमचं शरीर आहे, तुमच्याकडे ट्रस्टीशिप आहे, तुम्ही फक्त ते शरीर व्यवस्थित सांभाळायचं आहे, काळजी घ्यायची आहे, तुम्हाला जगोद्धार करणे आहे. इथं समर्थांनी तो श्लोक लिहिला, धर्माच्या करता अमास जगती रामाने धाडी आले.
रामाने आम्हाला त्यासाठी पाठवलेलं आहे. आता इथून पुढचं आयुष्य जे आहे ते आम्ही रामभक्तीसाठी समर्पित करणार. सगळ्या महत्त्वाच्या आरत्या आपण ज्या म्हणतो त्या आपल्याला समर्थ रामदासांनी दिलेल्या आहेत. पंढरपूरला आले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाला प्रश्न विचारला, येथे उभा का श्रीरामा मनमोहन मेघश्यामा, काय केले चापबाण करिकटावरी ठेवून, काय केले वानरदळ इथे जमविले गोपाळ, काय केली अयोध्यापुरी इथे वसविली पंढरी, काय केली शरयू गंगा इथे आणली चंद्रभागा. पुढे म्हणतात, रामदासी जैसा भाव तैसा झाला पंढरी राव. प्रत्यक्ष रामाच्या रूपानं त्यांना पांडुरंगाने दर्शन दिलं. तुकाराम महाराज तिथे आहेत. तुकाराम महाराज त्यांना भेटलेले आहेत. तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास यांची पहिली भेट जी आहे ती पंढरपूरला झालेली आहे. समर्थाने एक इच्छा व्यक्त केली तुकाराम महाराजांजवळ. म्हटले, इथं मंदिराच्या ओरीमध्ये मारुती असला पाहिजे. तुकाराम महाराज म्हटले, ठीक आहे, बांधा. तुकाराम महाराजांच्या अनुमतीनं पंढरपूरला पांडुरंगाच्या समोर डाव्या हाताला ओरीमध्ये रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुती आहे. त्याच्या खाली तुकाराम महाराजांचा अभंग कोरलेला आहे, शरण शरण हनुमंता तुझं आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मद दाव्याव्या सुभटा, शूर आणि वीर स्वामी काजी तू सादर, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या सुभद्रा. आणि तिथं समर्थाने आरती केली. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी, कणाडिले ब्रह्मांड धोका त्रिभुवनी, सुरवर्णर निशाचर त्या झाल्या पळणी. मोरगावला आले, तिथं गणपतीची आरती केली. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. मोरगावपासून जेजुरीला आले, तिथं खंडेरायाची आरती केली. जेजुरीपासून 5 मैलावरती लवथवेश्वर म्हणून गाव आहे. त्या लवथेश्वर गावामध्ये शंकराचं मोठं देवस्थान आहे आणि ते अंडरग्राऊंड आहे. त्या देवस्थानाचा इतिहास असा आहे, त्या मंदिरात रात्री कोणी मुक्काम करायचा नाही. जो त्या मंदिरात रात्री झोपला तो कायमचा झोपला, तो मनुष्य जिवंत राहत नाही. त्या लोकांनी समर्थानं सांगितलं की संध्याकाळ झाली आहे, तुम्ही आता गावात चला, मंदिरात झोपू नका. समर्थ म्हटले, नाही नाही, म्हटले मी मंदिरात झोपणार. त्या पुजाऱ्याने सांगितलं, आजपर्यंत ते जेवढे लोक झोपलेले आहेत ते पुन्हा उठले नाहीत म्हटले. समर्थ म्हटले, मग पहिला मनुष्य बघा उठलेला. हो, उगीच समर्थ ते 2 तृतीयांश बहुमताने ठराव पास करून घेतला नाही मला समर्थ म्हणा म्हणून. समर्थ समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे, त्रैलोक्यासी पडे ठावे. मी तर झोपणार म्हटले. सकाळी तो पुजारी जो आहे ना, त्यांनी बरोबर 8-10 माणसं घेतली. ते म्हटले, गडी जाड आहे, 8-10 लागतील म्हणले उचलायला, 5 भागणार नाही म्हटले, जरा दाणगड गडी आहे म्हटले. 8-10 लोकांना ते घेऊन आला. पाहिलं समर्थ शांतपणे ध्यानस्थ बसलेत. ती माणसं आली, समर्थाने त्यांच्याकडे पाहून मंदस्मित केलं. पूजा झाली. समर्थाने तेव्हा आरती केली. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषयकंठ काळा तिरेनेत्री ज्वाळा. लवथवेश्वर या गावावरनं लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा म्हटलेले. जेजुरी जवळ ते गाव आहे, तिथं ती आरती केली. आपण ज्या प्रसिद्ध आरत्या म्हणतो सगळ्या समर्थांच्या आहेत. तुळजापूरला आले, तुळजाभवानीच्या मंदिरात पूजा केली, तिथे देवीची आरती केली. दुर्गे दुर्गट बहारी तुझविण संसारी, अनाथ अनाथे अंबे करुणा विस्तारी. समर्थांची आरती आहे. प्रसन्न वदने प्रसन्न होशी निज दासा, स्वतःच्या नावाचा उल्लेख आहे. आणि पुढे शेवटच्या चरणात आपला शिष्य नरहरी याचा उल्लेख आहे. नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा. तिथं मठ स्थापन केला, नरहरीला मठपती नेमलं, देवीची आरती केली, निघाले पुढे. प्रवास करत करत समर्थ रामदास पैठणला आले. मोठा रोमहर्षक प्रसंग आहे. पैठणला आले, मंदिरात उत्सव चालू होता. लोकांनी पाहिलं बुवा आलेले आहेत. बुवा जरा बोलणार का काही? बुवा म्हटले, ठीक आहे, रात्री कथा करीन म्हटलंय. समर्थाने रात्री कथा केली, कीर्तन केलं. त्या कीर्तनाला अंबड गावचा पाटील येऊन बसला होता. हे पाटील लोक असतात ना, भलते चौकस असतात. सगळ्या त्यांना ते चिकित्सकांना चौकस असावंच लागतं, त्याशिवाय ती पाटीलकी सांभाळता येणार नाही. त्यांनी पाहिलं, हा म्हटले नारायण दिसतोय लग्नमंडपातनं पळून गेलेला. तो अंबडचा पाटील तर लग्नाला होता, तो त्या ठोसर घराण्याचा घनिष्ठ संबंधातला आहे. त्यांनी पाहिलं, हे तेच पोरे म्हटले, कपाळावर आवाळू आहे. भाळी आवाळू असे समर्थांची खूण आहे, कपाळावरला आवाळू. समर्थ म्हटले, नाही
मी अंबडता पाटील म्हटले. समर्थ म्हटले हो आलं लक्षात म्हटले. त्या पाटलांनी विचारलं, एक सांगितलं तर तुला राग येणार नाही ना? अरे तुरे सुरू झाला, आता ओळखलं ना, आता अरे तुरेवर आलं, तुला राग येणार नाही ना म्हटले. समर्थ म्हटले नाही सांगा. तुझी आई तू गेल्यापासनं सारखी रडतीये, आंधळी झाली आहे, विद्वान झाल्यास म्हटले, प्रवचन करतोस, कीर्तन करतोस, जा आणि आधी आईला भेट. अधिकारवाणीने सांगितलं. समर्थांच्या अंतःकरणात कालवा कालव झाली. निश्चयाचा महामेरू असलेला हा संन्यासी त्याचं अंतःकरण क्षणभर हेलावलं. त्या स्थितप्रज्ञाची भूमिका सोडून एका भावनात्मक पातळीवरती समर्थ आले. आई, आपली आई, आणि ती आंधळी झाली. समर्थ आतून हल्ले. आई शब्द ऐकला आणि त्यांना असं वाटलं कधी आता मी जांबेला देईन. भारत प्रवास पूर्ण झालेला आहे. जांबेला आले, हनुमंताच्या मंदिरात आले. फारसं कोणी ओळखलेलं नाही आहे. दाढी जटा वाढलेली आहे, उंच दिप्पाड झालेले आहेत आणि अनेक गोसावी येतात. आला असेल कोणीतरी गोसावी. दर्शन घेतलं, रामाच्या मंदिरात आले, रामाचं दर्शन घेतलं. मग आपल्या घरी आले. बाहेर त्यांचा जो भाऊ होता गंगाधर, त्याची 2 मुलं गोट्या खेळत होती, रामजी आणि श्यामजी. त्यांनी पाहिलं भला धिप्पाड गोसावी आहे, हातामध्ये कुबडी आहे, दाढीबिडी वाढवलेली आहे, घाबरले नात पळाले. त्यांनी पाहिलं अरे हे आपल्या भावाची मुलं दिसत आहेत, काय गोड मुलं आहेत, कुशलावासारखी. गेले आत निघून. आता घरात कसं जावं, काय करावं, काय सांगावं. एकदम दारामध्ये उभे राहिले. सदा सेवियारण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. ओम भवती भिक्षां देहि. 72 वर्षाची राणूबाई, ती जेव्हा 36 वर्षाची होती तेव्हा नारायणाचा जन्म झाला. आज नारायण 36 वर्षाचा आहे, ती 72 वर्षाची आहे, आंधळी झाली आहे, घरातल्या एका कोपऱ्यात बसलेली आहे. आवाज ऐकला, हळू स्वतःशी पुटपुटली, सुनबाई आवाज अगदी नारायणासारखा आहे नाही, पण मला मेलीला प्रत्येक आवाज असाच वाटतो. कोणी आलं की असं वाटतं नारायण झालाय. ठीक आहे भिक्षा तर घाल गोसाव्याला. सुनबाई भिक्षा घालायला आली, पार्वतीबाई. तिची 2 पोरं आहेत ना, ती आईच्या मागे अशी लपत लपत आली आहेत आणि त्याने आईच्या कमरेला असं धरलेलं आहे. ते त्या गोसावड्याकडे पाहत आहेत, त्यांना माहिती नाही आपला काका आहे म्हणून. समर्थ पाहत आहेत, अरे ही वहिनी, अरे आपली पार्वती, किती प्रेम केले नाही आपल्यावरती, किती साल स्त्री आहे, ती कुशलावासारखी मुलं, आणि ही जानकी आहे प्रत्यक्ष, आपला भाऊ म्हणजे प्रत्यक्ष राम आहे. ती आली आणि भिक्षा वाढायला लागली. समर्थ तिच्याकडे पाहत राहिले. तिला संकोच वाटला. एखाद्या पुरुषाने स्त्रीकडे असं निरखून पाहणं बरोबर दिसत नाही, शास्त्रात ते बसत नाही. आणि तिला वाटलं आपण भिक्षा घालतोय, हा आपल्याकडे का असं पाहतो. तसा पदर सावरलेलाच होता. संकोचाने ती आणखी सावरली. समर्थ म्हणाले, अशी भिक्षा घेऊन जायला हा सामान्य गोसावी नाही आहे वहिनी. वहिनी शब्द ऐकला. आत राणूबाई होत्या. त्या म्हणाल्या, सुनबाई आवाज नारायणाचा आहे का ग. थरथरत्या हातानं, धडधडत्या हृदयानं, भिणभिणत्या डोळ्यानं ती उठली. भिंतीला हात लावत लावत बाहेर आली. समर्थाने आईचा आवाज ऐकला. तेही उठले. ते एकदम आत आले. आई मी नारायणाला, एकदम मिठी मारली. 24 वर्षानंतर आईच्या मुलाची भेट झाली. आई अशी अंगावरनं हात फिरवतीये. ती म्हणते, नारायण नाही रे, तुला आंघोळ घातली मी, फाल्गुनमध्ये अष्टमी. मला आठवतं किती कोळे होते तुझे दंड, केवढंसं शरीर होतं, आणि अरे केवढाली ही दाढी जटा, मला नाही वाटत रे. नारायणाने आईचा हात धरला, आपल्या कपाळावर ठेवला
आई हे बघ आवाळू, लहानपणचं आवाळू. आईने ते आवाळू पाहिलं, तिची खात्री पटली. ती म्हणाली, नारायणा, रडून रडून माझ्या डोळ्याच्या खाचा झाल्या रे. आई काळजी करू नकोस, तुम्हाला पाहू शकशील. आपल्या दोन्ही हाताने त्या आईच्या डोळ्यांना नुसता स्पर्श केला आणि आईला ते दिसायला लागलं. तिने नारायणाला पाहिलं. सामान्य आई असती ना लगेच आनंदी झाली असती. ती सामान्य आई नाही आहे, ती नारायणाची आई आहे, ती सत्पुरुषाची आई आहे. तिने प्रश्न विचारला, 24 वर्ष घरातनं बाहेर गेलास, लग्नमंडपातनं पळून गेलास, 24 वर्ष साधना केली आणि चिटूकविद्या शिकलास, परमेश्वर मिळाला नाही. ते रामकृष्ण परमहंस कथा सांगत की 2 भाऊ होते, एक गृहस्थ होता, एक संन्यासी होता. तो संन्यासी 12 वर्ष तपश्चर्या करून घरी परत आला. हा गृहस्थ भाऊ जो होता तो घरामध्ये उपासना करून राहत होता. त्याने विचारलं, 12 वर्ष तपश्चर्या केली, काय मिळवलंस? चल म्हटलं दाखवतो. बाहेर दोघं आले आणि तो नदीवरनं चालत चालत पलीकडे गेला आणि चालत चालत परत आला. या गृहस्थ भावाने सांगितलं, 12 वर्ष वाया घालवली, 4 आणे प्राप्त केलेस. तो म्हटलं 4 आणे? हो म्हटलं, नावाड्याला जर 4 आणे दिले ना तर तो नदीच्या पलीकडे सोडतो आणि परत आणतो म्हटलं. आईने विचारलं, लग्नमंडपातनं गेलात, मला रडवलंस, मला इतकं वाईट वाटलं, 24 वर्षांनी परत आलात आणि काय केलंस? नुसती चिटूकविद्या शिकला, कुठलं भूतवश केलं? याला म्हणतात आई. समर्थ म्हणाले, आई मी भूतवश केलं हे खरं आहे, पण कोणतं भूतवश केलं सांगू का? आई म्हणाली, कोणतं? समर्थ सांगतात, आपल्या आईसाठी समर्थाने केलेला हा पहिला अभंग आहे. होते वैकुंठीच्या कोणी, शिरले अयोध्या भुवनी, लागे कौशल्याच्या स्तनी, त्याची भूतगे माय. जाता कौशिक रावळी, अवलोकिली भयंकाळी, त्राटिकाती छळुनी मेली, त्याची भूतगे माय. मार्गी जाता वनांतरी, पाय पडला दगडावरी, पाषाणाची झाली नारी, त्याची भूतगे माय. पित याचे भाकेसी, कैक हिचे वचनासी, मानून गेले अरण्यासी, त्याची भूतगे माय. 14 संवत्सर तापसी, अखंड हिंडे वनवासी, सांगाती भुजंग पोसी, त्याची भूतगे माय. जेणे सहस्रार्जुन मदिला, तोही तत्काळची भ्याला, धनु देऊन देह रक्षिला, त्याची भूतगे माय. रक्षी भक्त बिभीषण, मारी रावण कुंभकर्ण, तोडी अमराचे बंधन, त्याची भूतगे माय. वामांगी सीतेला धरले, धरणी शर्यतीला आले, तेथे भरताला भेटले, त्याची भूतगे माय. सर्व भूतांचे हृदय, नाव त्याचे रामराय, रामदास नित्य गाय, त्याची भूतगे माय. सगळ्या भूतांचं हृदय असलेला जो राम आहे तो मी वश केलेला आहे. आणि आई तुला ही जी दृष्टी दिलेली आहे ती कुठल्या भूताने दिलेली नाही आहे, रामाने दिलेली आहे. आईची खात्री झाली, समाधान झालं. 4 महिने समर्थ रामदास तिथं राहिले आणि मग 4 महिन्यानंतर ते आईला म्हणाले, आता मी जातो. आईच्या लक्षात आलं, याला नाही म्हटलं तर हा पळून जाणार, रिस्पेक्टफुली जाऊ दिलेलं बरं. आईनेच फक्त सांगितलं, नारायणा एक वचन दे, माझ्या अंतकाळी तुम्हाला भेटशील. आई म्हणाले, आई नारायण म्हणाला, आई तुझा अंतकाळ मी अंतर्ज्ञानाने ओळखीन, बरोबर अंतकाळी येईन आणि तुला मी निश्चित शेवटचं दर्शन देईन. आता मात्र मला जाऊ दे. आणि बरोबर आईच्या अंतकाळी समर्थ रामदास इंदोर बोधनला असताना त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणलं. जांबेला आले, या माऊलीनं समर्थांच्या मांडीवरती डोकं ठेवलं, समर्थाने तीर्थ घेतलं, आईच्या मुखात घातलं, डाव्या हाताने डोकं दाबलं, श्रीरामनामाचा मंत्र म्हटला आणि तिथंच आईने शांतपणे देह ठेवला. 1644 साली समर्थ रामदास महाबळेश्वरला आले. महाबळेश्वर, वाई, सातारा, चाफळ, कराड हा सगळा परिसर जो आहे ही भोसल्यांची जहागीर आहे आणि ती त्यांना आदिलशाहकडनं मिळालेली आहे. आधी ते निजामशाहीमध्ये होते. जेव्हा निजामशाहीतल्या महाबत खान या सरदारानं त्यांची भावजाई पळून नेली तेव्हा त्यांनी निजामशाही सोडली आणि ते आदिलशाहीमध्ये आले. मग शेवटपर्यंत शहाजी महाराज आदिलशाहीमध्ये होते आणि आदिलशाहीतच त्यांचा अंत झाला. ही सगळी जहागीर जी आहे ती आदिलशहाने त्यांना दिलेली आहे. आणि समर्थ रामदास बरोबर ह्या परिसरामध्ये आलेले आहेत, म्हणजे शहाजी महाराजांच्या जहागिरीमध्ये आलेले आहेत. महाबळेश्वरला आल्यानंतर त्यांना त्या
सप्त सरितांच्या उगमाचं दर्शन घेऊन अतिशय आनंद झाला. अतिबलेश्वर आणि महाबलेश्वर ही 2 ज्योतिर्लिंग जी आहेत फार प्राचीन अशी ती प्रसिद्ध मंदिर आहेत. समर्थांनी त्यांचं दर्शन घेतलं. जिथं इथं नद्यांचा उगम आणि जिथे इथं नद्यांचा संगम, समर्थाने त्याचं विलक्षण प्रेम. टाकळीला तपश्चर्या केली ती नंदिनी किंवा नासर्डी आणि गोदावरी या 2 नद्यांच्या बरोबर संगमापाशी तपश्चर्या केली. रोज गोदावतटी जायचे. किती नद्यांवर आणि संगमांवरती समर्थांचं प्रेम होतं. जेव्हा ते सज्जनगडावरती राहत होते तेव्हा अनेकदा स्नानासाठी माहुलीला कृष्णा आणि कोयना या नद्यांकडे जात असत. संगमाला कृष्णाला स्नानाला जात असत. माहुलीला कृष्णा आणि वेण्णा त्यांच्या संगमाला स्नानाला जात असत. जेव्हा ते चंद्रगिरीच्या डोंगरात राहत होते कराडजवळ, तेव्हा तिथून 10 मैलावरती असलेल्या कृष्णा आणि कोयना यांच्या प्रीतिसंगमाच्या ठिकाणी स्नानासाठी जात असत. अटॅच्ड बाथरूम असून आपल्याला आंघोळीचा कंटाळा येतो आणि हा मनुष्य स्नानासाठी 10 मैल चालत होता. सतत निरीक्षण करत राहणं, टेहळणी करत राहणं, कुठे माणसं मिळत आहेत का याचा शोध घेत राहणं हा त्या चालण्याच्या पाठीमागचा हेतू होता. महाबळेश्वरला आल्यानंतर त्यांना 2 तेजस्वी मुलं मिळाली. एकाचं नाव होतं दिवाकर, दुसऱ्याचं नाव होतं अनंत. सह्याद्री गिरीचा विभाग विलेसे मांदार शृंगापरी हे जे प्रसिद्ध काव्य आहे ते ह्या अनंत कवींचं, ते दिवाकर गोसावींचे बंधू आहेत. त्यांनी अशा स्फुटकवितांमध्ये समर्थ रामदासांचं चरित्र लिहिलेलं आहे. सगळ्या योजना डोक्यामध्ये ठेवून समर्थ रामदास हृदयाचं रक्त सांडत सांडत हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत हिंडत राहिले आणि संबंध देशस्थितीचं त्यांनी परिशीलन केलं. काही मिळेना 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 खायाला, वस्त्र नाही रे नाही रे नाही रे नेसाया, पदार्थ मात्र तितका गेला नुसता देशची उरला. जमीन फक्त राहिली आणि जमीन का राहिली ती उचलून नेता येत नाही म्हणून राहिली. पदार्थ मात्र तितका गेला, जमिनीवरले पदार्थ सगळे गेले, वस्तू सगळ्या गेल्या, संपदा सगळी गेली, ऐश्वर्य सगळं गेलं, फक्त देश उरला, जमीन उरली, बाकी काही शिल्लक राहिलं नाही. अस्मानी आणि सुलतानी 2 स्वतंत्र प्रकरण आहेत आणि त्या स्वतंत्र प्रकरणामध्ये देशस्थितीचं संबंध वर्णन समर्थांनी केलेलं आहे. त्या काळामध्ये जे परदेशी प्रवासी भारतामध्ये आले होते त्यांनी वर्णन करून ठेवलेली आहेत. टॅव्हर्नियर हा फ्रेंच प्रवासी भारतामध्ये होता. 1658 साली तो कोलारसला ग्वाल्हेरजवळ होता. त्याने वर्णन लिहून ठेवलेलं आहे की ग्वाल्हेरपासून काही अंतरावरती कोलारसला मी होतो. समोरनं मला हत्ती, घोडे आणि काही मोगल सैन्य येताना दिसलं. मी घाबरलो आणि झाडावर जाऊन लपून बसलो. हा फ्रेंच मनुष्य आहे, याला उगीच चुकीचं लिहिण्याचं काही कारण नाही आहे, त्रयस्थ मनुष्य आहे. तो म्हणतो पलीकडे राम मंदिर होतं, तो हत्ती आणि ती मोगल फौज आली, त्यांनी त्या मंदिराच्या भिंती पाडल्या, सगळं मंदिर फोडलं. त्या हत्तीला मूर्तींचे तुकडे तुकडे करायचं प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं. तो जो मोगल सरदार होता त्यांनी राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या ज्या मूर्ती आहेत त्या हत्तीच्या सोंडेत दिल्या. हत्तीने त्याचे तुकडे तुकडे केले आणि मग आनंदोत्सव साजरा करत ती सगळी मोगल फौज निघून गेली. अनेक ठिकाणी मंदिरं पाडली गेली होती आणि त्या ठिकाणी मशिदी निर्माण केल्या गेलेल्या होत्या. आक्रंदत होता धर्म पर सत्तेच्या पंखात, प्रबळ यौवन झाले होते वंदया महाराष्ट्रात, शौर्य धैर्य रुतले होते लाचारीच्या पंखात, ऐशा वेळी कल्याणी वीरांची केवळ वाणी, ती गरजत होती कानी राष्ट्राच्या कल्याणार्थ, जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदासांनी टाकळीतलं ते एक प्रेत जिवंत केले की नाही इतिहास संशोधक चर्चा करू देत आणि त्याचं चिंतन करू देत, पण अवघा मृतप्राय असा भारतीय समाज जय जय रघुवीर समर्थ या मंत्रघोषाने आणि संजीवन मंत्राने समर्थ रामदासांनी जिवंत केला. हा सर्वात मोठा चमत्कार होता. द रोम वॉज नॉट बिल्ट इन ए डे असं इंग्रजीत म्हणतात. हे झटकन झालेलं नाही आहे. समर्थांनी आपल्या आयुष्यातली 1632 ते 1682 ही सलग 50 वर्ष ह्या कामासाठी दिलेली आहेत. 4 तप समर्थांनी ह्या कामासाठी वेचलेली आहेत आणि त्यातनं हे सगळं निर्माण झालेलं आहे. 24 तास तोच ध्यास,
सतत तीच चिंता, कैची देवदेवालय तगती, कैसे कुटुंबवत्सल लोक जगती, कैसे क्षेम राहेल जगती, कोणीकडे जातील हे. हा समाज मला उभा करायचा आहे, मला माणसं घडवायची आहेत. माणसं घडवणं हे समर्थांचं महान कार्य होतं. कॉन्फ्युशियसनी म्हटलेलं आहे, तुम्हाला 1 वर्षासाठी काम करायचं आहे का, महापौर व्हा. तुम्हाला 5 वर्षासाठी काम करायचं आहे का, आमदार किंवा खासदार व्हा. त्यावेळेस कॉन्फ्युशियसला असं वाटलं होतं की लोकसभा 5 वर्ष चालेल, विधानसभा 5 वर्ष चालेल, म्हणून त्यांनी म्हटलं आमदार किंवा खासदार व्हा. तुम्हाला 100-200 वर्षासाठी काम करायचं आहे का, कॉन्फ्युशियस म्हणतो झाडं लावा. पुढे तो म्हणतो तुम्हाला हजारो वर्षांसाठी काम करायचं आहे का, माणसं तयार करा. स्वामी विवेकानंद म्हणत असत, आय वॉन्ट मॅन मेकिंग रिलिजन, मला माणसं निर्माण करायची आहेत. महात्मा गांधी म्हणत असत, वी डू नॉट वॉन्ट एक्स्ट्राऑर्डिनरी पीपल टू डू सम एक्स्ट्राऑर्डिनरी वर्क, वी वॉन्ट ऑर्डिनरी पीपल टू डू ऑर्डिनरी वर्क एक्स्ट्राऑर्डिनरीली. सामान्यातनं असामान्य माणसं आपल्याला उभी करायची आहेत असं गांधीजी म्हणत असत. समर्थाने नेमकं हे काम केलं. या सबंध समाजात संचार करत असताना त्यांनी माणसं हेरली आणि माणसं पेरली आणि त्यातनं पुन्हा माणसं उगवली. सतत माणसांचा शोध, लहान लहान मुलं त्यांनी गोळा केली आणि या लहान लहान मुलांची एक मोठी संघटना उभी केली. ही संघटना उभी करत असताना समर्थांच्या अंतःकरणामध्ये जातीबद्दलचा कुठलाही भेद नव्हता. चाफळची कथा आहे आणि गिरधर स्वामी या सांप्रदायिक माणसांनी दिलेली कथा आहे. समर्थ प्रताप या ग्रंथातला 19वा अध्याय वाचा. सेतुमाधवराव पगडेंनी त्यांच्या संशोधन ग्रंथात ती दिलेली आहे. आणि सेतुमाधवराव पगडे म्हणतात सन 1672 सालापासून सन 1682 सालापर्यंत हे गिरधर स्वामी समर्थांच्या सहवासात आहेत. स्वतः समर्थांनी काही कथा त्यांना सांगितलेल्या आहेत. ही जी चाफळची कथा मी आता सांगतोय त्यात गिरधर स्वामी तिथे हजर आहेत. त्यांच्या देखत ती घडलेली कथा आहे 1674 सालची. चाफळला रामनवमीचा उत्सव व्हायचा. एकादशीच्या दिवशी या खेड्यावरल्या लोकांना त्या उत्सवात भाग घेता यावा, जरा रजोगुणात्मक करणूक त्यांची व्हावी म्हणून कुस्त्या, बैलगाड्यांची शर्यत असे कार्यक्रम व्हायचे. आणि द्वादशीला तिथे या सगळ्या लोकांना भोजन असायचं. त्याच वेळेला 1000 ब्राह्मण दाम्पत्य जेवायला असायची. द्वादशीचा जो कार्यक्रम असायचा त्या दिवशी 1,000 ब्राह्मण भोजन असा एक समारंभच असायचा. गिरधर स्वामी म्हणतात समर्थ रामदास हे जरा आधुनिक विचारांचे असल्यामुळे त्या काळातले जे वैदिक लोक आहेत ते समर्थांचा हेवा करायचे. सांप्रदायिक नोंद आहे. सबनीस नावाचे ब्राह्मणांची मुख्य होते. हे सबनीस फार सज्जन येतो, हे मी सांगतो, हे वेगळे सबनीस आहेत. दत्ताजी पंत सबनीस त्यांनी काय केलं, द्वादशीला सगळे ब्राह्मण जेवायला यायचे. एकादशीच्या दिवशी समर्थ रामदासांना सांगितलं की आम्हाला सगळ्यांना एक दुसरा कार्यक्रम आहे, आम्ही कोणीच जेवायला येणार नाही. कुठून तरी त्या कार्यक्रमात विघ्न आणायचं, खो घालायचा, म्हणून म्हटलं आम्ही काही येणार नाही. समर्थ म्हटले ठीक आहे चालेल. समर्थ काही दखल घेतली नाही फारशी, ते निघून गेले. समर्थाने कल्याण स्वामींना बोलावलं आणि सांगितलं भोवरवाडियात जाणे, तेथील 1,000 दाम्पत्य भोजनास सांगणे. चाफळपासून 3 मैलावरती भोवरवाडी नावाचं गाव आहे. त्या भोवरवाडीला सगळी हरिजन वस्ती आहे. आता आपण हरिजन शब्द वापरतो, बखरीतला आणि समर्थ प्रतापातला शब्द आहे अस्पृश्य दाम्पत्य. 1000 अस्पृश्य दाम्पत्य म्हणले जेवायला सांग. कल्याण स्वामी लगेच गेले. त्यांनी त्या सगळ्या लोकांना सांगितलं. स्वतः गिरधर स्वामी त्यांच्या डोळ्यांनी जे पाहिलं ते वर्णन लिहून ठेवतात. 1000 हरिजन कुटुंब आली. समर्थांनी त्यांना मांड नदीमध्ये स्नान करायला सांगितलं. त्या सगळ्यांनी मांड नदीमध्ये स्नान केलं. सगळ्या स्त्रियांना साडीचुळी देण्यात आली. सगळ्या पुरुषांना धोतर, उपरणं आणि जानवं देण्यात आलं.
समर्थांनी त्या सगळ्या 1000 दाम्पत्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि भूदेव असं संबोधिलं. भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे जाणावे अंतर, या नाव भजन. अनाथांचा नाथ रे, त्याला कैशी जात रे, चोख्या मेळ्या संगे जेवी, दही दूत भात रे. समर्थांच्या रचना आहेत. उंच ब्रह्मरायासी, नीच ब्रह्म परिवारासी, ऐसा भेद तयापासी मुळीच नाही. ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे आणि शूद्राचे ब्रह्म ते ओवळे, ऐसे आगळे वेगळे तेथे असेची ना. नारायण असे विश्वी, त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी कोणीतरी काया. उपासना शोधून पाहिली तो ते विश्वपाळिती झाली. प्रत्येक माणसातला परमेश्वर जो आहे तो समर्थ रामदास पाहत आहेत. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे, जितकी शरीरे तितकी मंदिरे कळली पाहिजे. दुर्दैवानं जेव्हा इंग्रजांचं आक्रमण या देशामध्ये झालं आणि त्यांनी आमचा इतिहास विकृत करायला प्रारंभ केला, त्यांनी आमच्या समाजाचा बुद्धिभेद केला. डिव्हाइड अँड रूल ही जी ब्रिटिशांची पॉलिसी आहे ती त्यांनी वापरली. दुर्दैवाने आमच्यातले काही समाजसुधारक जे होते ते इंग्रजांचे हस्तक झाले आणि त्यांनी आमचा इतिहास इंग्रज जो विकृत करत होते त्याला खतपाणी घातलं. त्या संबंध विकृतीकरणामध्ये समर्थ रामदासांना जातीवादी ठरवण्यात आलं. हे सगळं ब्रिटिशांचं कारस्थान आहे. इंग्रजांनी आमच्या इतिहासाची केलेली ही पायमल्ली आहे. पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या समोर समर्थांनी स्थापन केलेला मारुती असणं हे समर्थ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय या दोघांच्या मिलनाचं आणि एकत्रीकरणाचं जिवंत स्मारक आहे. साहित्यिक काही का म्हणेनात, लोक काही का त्याच्यावर चर्चा करेनात. समर्थांचा मारुती पांडुरंगाच्या समोर उभा आहे आणि जोपर्यंत तिथे उभा आहे तोपर्यंत हे दोन संप्रदाय महाराष्ट्रामध्ये गुण्यागोविंदानेच राहतील. म्हणून समर्थ रामदासांनी ही सगळी संघटना जी आहे तशी जबरदस्त बांधलेली आहे आणि लहान लहान मुलं जी आहेत ती गोळा केलेली आहेत. 10 ते 20 ह्या वयोगटातल्या 1400 मुलांना समर्थाने अनुग्रह दिलेला आहे, ज्याला टीनेजर्स म्हणतात. 10 ते 20 ह्या वयोगटातली मुलं जे असतात त्यांना मानसशास्त्रज्ञ टीनेजर्स म्हणतात. या टीनेजर्सपैकी 1400 मुलं समर्थांनी आपल्या कामाला निवडली आणि या लहान लहान मुलांना मठपती केलं. 1623 सालचा उद्धव स्वामींचा जन्म. 1632 साली वयाच्या 9व्या वर्षी त्यांना टाकळी मठाचं मठपती केलं आणि त्यांच्यासाठी मारुती स्थापन केला. 1636 सालचा अक्काबाईंचा जन्म. 1646 साली वयाच्या 10व्या वर्षी त्यांना कराडला अनुग्रह दिला आणि चाफळ मठामध्ये जेव्हा आणलं तेव्हा कारभारी म्हणून नेमलं. 1635 सालचा कल्याण स्वामींचा जन्म. 1646 साली वयाच्या 11व्या वर्षी कल्याण स्वामींना अनुग्रह दिला आणि आपला लेखनिक म्हणून बरोबर घेतलं. 1638 सालचा दत्तात्रय गोसावींचा जन्म. 1647 साली वयाच्या 9व्या वर्षी त्यांना अनुग्रह दिला आणि शिरगाव मठाचा मठपती केलं. 1643 सालचा भीमस्वामी तंजावरकरांचा जन्म. 1655 साली वयाच्या 12व्या वर्षी त्यांना अनुग्रह दिलं आणि तंजावरचं मठपती नेमलं. या भीमस्वामींनी 99व्या वर्षी देह ठेवला. वयाच्या 12व्या वर्षापासून वयाच्या 99 वर्षापर्यंत 87 वर्ष समर्थ संप्रदायाचं काम केलं. काय कॉन्ट्रीब्युशन आहे. 1640 सालचा दिनकर स्वामींचा जन्म. 1655 साली वयाच्या 15व्या वर्षी त्यांना तिसगावला अनुग्रह दिला आणि भिंगार मठाचं मठपती केलं आणि तिसगाव मठाचं मठपती केलं. अंबिकाबाई जे आहेत 1640 सालचा जन्म. 1653 साली वयाच्या 13व्या वर्षी या अंबिकाबाईंना अनुग्रह दिला आणि राशिवडे मठाचं मठपती केलं. 1628 सालचा वेणा स्वामींचा जन्म. 1648 साली वयाच्या 20व्या वर्षी या वेणाबाईंना अनुग्रह दिला आणि त्याने मिरज मठाचा मठपती केलं. 1636 सालचा दिवाकर गोसाव्यांचा जन्म. 1645 साली त्यांना महाबळेश्वरला अनुग्रह दिला आणि महाबळेश्वर मठाचा मठपती केलं. लहान लहान मुलं सगळी, त्या सगळ्या लहान लहान मुलांना गोळा केलं आणि संबंध भारतभर एक मोठी संघटना जी आहे ती समर्थ रामदासांनी उभी केली. त्या प्लेटोनी म्हटलेलं आहे, कॅच द यंगस्टर्स.
तुम्हाला समाज उभा करायचा का? लहान मुलं गोळा करा, तरुण मुलांना पकडा. समर्थ रामदासांनी बरोबर ही तरुण वयोगटातली जी मुलं आहेत ती पकडली. प्रत्येक गावात मारुती, गाव तिथं मारुती, हे समर्थांचं ब्रीद होतं. गावागावात हनुमंताची देवालय. का? तर आपली स्वतःची वास्तू असली पाहिजे, आपली स्वतःची जागा असली पाहिजे की जिथं तरुणांनी एकत्रित यायचं, व्यायाम करायचा, बलसंपन्न व्हायचं, समाजाच्या प्रश्नावरती चर्चा करायची आणि सगळ्यांनी संघटित असायचं. डॉक्टर हेडगेवार म्हणत असत, प्रत्येक गावामध्ये जर 100 तरुण संघटित असले आणि त्यांनी त्या गावात जर कुठला अन्याय झाला तर त्या अन्यायाच्या विरुद्ध लढा द्यायचा असं ठरवलं तर त्या 100 तरुणांच्या शक्तीमुळे ते गाव सगळं डळमळीत होऊन जाईल. आम्ही सतत विघटित आहोत, आमच्या संघटना नाही आहे. दुष्ट माणसं जी असतात ती संघटित असतात, सज्जन माणसं जी असतात ती अशी विखुरलेली असतात. सज्जन मनुष्य जो असतो तो आत्मकेंद्रित असतो, तो म्हणतो जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, बाहेर काही का चाले ना, आपण आपली साधना करून राहावं. अहो, ज्या ठिकाणी विश्वामित्रांचे यज्ञ होऊ शकत नाहीये ते ब्रह्मावर्त जे आहे ते मिथिलेपासून आणि अयोध्येपासून फार लांब नाही आहे. अयोध्येचा राजा पराक्रमी आहे, मिथिलेचा राजा जनक सुद्धा पराक्रमी आहे, दोघे अतिशय सज्जन आहेत. पण बाहेर काय चाललेलं आहे, जाऊ दे, आपल्याला काय करायचं, दोघे आपापल्या राज्यात व्यवस्थित आहेत. म्हणून त्या विश्वामित्राने रामाला बाहेर काढलं. बघ इथं ऋषींचं काय चाललंय ते. तरुण मुलं असतात ना, ती झोकून द्यायला तयार असतात. वृद्ध माणसं म्हणतात जाऊ दे, आपल्याला काय करायचं, हे जगात असंच चालणार. शेवटी शेवटी मनुष्य निराश व्हायला लागतो, निष्क्रिय होत जातो आणि तो फार समाजात बदल होणार नाही अशी अपेक्षा बाळगत नाही. म्हणून विश्वामित्रांनी दशरथ म्हटले मी स्वतः यज्ञ रक्षणाला येतो. अजिबात नाही म्हटले, तू यायचं नाही, मला राम पाहिजे. ती 2 16 वर्षाची मुलं नेली. समर्थ रामदासांनी सगळ्या लोकांसमोर रामाची कथा सांगितली. कीर्तन महाविद्यालय अशी पाटीना लावता समर्थांनी 100हून जास्त कीर्तनकार तयार केले, तरुण कीर्तनकार. आणि या कीर्तनकारांना समर्थांनी काय सांगितलं, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. रामाची कथा सगळ्यांना सांगा. रामाची कथा का सांगा? स्त्रिया पळून नेल्या जात होत्या, किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती शामुकी जहाजी फाकविल्या, किती एकत्या विदेशी विकेल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. और नुसतं शिवचरित्र वाचा, त्या शिवचरित्रामध्ये अरब लोकांनी किती तरुण मुली इथून कशा पद्धतीने अरबस्थानात पळून नेलेल्या आहेत त्याचे अत्यंत भयानक वर्णन आहेत. या सगळ्या अरबी लोकांना शिवाजी महाराजांनी धडा शिकवलेला आहे. आणि सज्जनगडापासून 10 मैलावरल्या वासोटा किल्ल्यामध्ये 6 महिने डांबून ठेवलेले आहे. आणि 6 महिने या अरबी लोकांचा शिवाजी महाराजांनी आनंदवीत छळ केलेला आहे. एकालाही मारलं नाही. शिवाजी महाराजांची युक्ती आहे, एकालाही मारलं नाही. आणि 600 अरबी लोक जे आहेत त्यांना भाल्याने टोचायचं, अंगावर मिठाचं पाणी शिंपडायचं, चटके द्यायचे, जितके हाल करता येतील ते हाल केले आणि मग सगळ्यांना सोडून दिलं. शिवाजी महाराजांनी काय विचारलं, हे तुम्ही काय केलं? म्हटले आता ते अरबस्थानात जातील आणि सगळ्यांना सांगतील कृपा करून महाराष्ट्रातल्या मुली पळवू नका, तिथं तो राजा आहे, तो महाभयंकर आहे. शत्रूला जिवंत ठेवायचं, सोडून द्यायचं आणि त्याला अशी दहशत निर्माण करायची की पुन्हा इथं पाऊल ठेकशील तर याद राख. समर्थ रामदासांनी हे सगळं चित्र पाहिलेलं आहे. त्यांच्या लक्षात आलं की हे चित्र आपल्याला बदलायचं आहे. समर्थ निराश झाले नाहीत. समर्थ रामदासांनी पळ काढला नाही. त्यांच्या लक्षात आलं की भक्तीला शक्तीची जोड असली पाहिजे. बाळासाहेब भारदेंनी त्यांच्या प्रवचनात फार छान सांगितलं. ते म्हणले सज्जन गड हे 2 शब्द आहेत. गड याचा अर्थ शक्ती, गड या शब्दाचा अर्थ शक्ती असा होतो. सज्जन माणसं दुबळी असतात. आचार्य किशोरजी व्यासांनी सांगितलं की सज्जन माणसं जर दुबळी असतील आणि ती जर पराभूत होणार असतील तर तो धर्माचा मोठा कलंक आहे. सज्जन मनुष्य विजयी झाला पाहिजे, तो सामर्थ्यशाली असला पाहिजे. राम सज्जन होता पण बलशाली होता. दुबळ्या माणसाचा सज्जनपणा असतो ना, तो काउंट केला जात नाही. द वर्ल्ड इज प्लेस नॉट फॉर कॉवर्ड्स, स्वामी विवेकानंद म्हणायचे. समर्थांच्या डोळ्यासमोर बलशाली भारत होता. हनुमंताचं मंदिर हे त्याचं प्रतीक होतं. ते हनुमंताचं मंदिर म्हणजे फक्त भक्तीचं केंद्र नव्हतं, तो आखाडा होता, ती व्यायामशाळा होती. तरुण मुलं यायचे, सूर्यनमस्कार घालायचे. सेतुमाधवराव पगडेंनी त्यांच्या संशोधन ग्रंथात दिलेलं आहे, सगळे शिष्य जे आहेत 75-80च्या पुढे जगलेले आहेत.
सगळे दीर्घायुषी आहेत. अक्काबाई 88 वर्ष जगल्या, कल्याण स्वामी 87 वर्ष जगले, समर्थ 74 वर्षी स्वतःहून त्यांनी देह ठेवला. मगाशी सांगितलेले भीमस्वामी 99 वर्षी गेले, उद्धव स्वामी 90व्या वर्षी गेले. शिष्याने बलसंपन्न असलं पाहिजे, शिष्याने व्यायाम केला पाहिजे. धकाधकीचा मामला कैसा कळे अशक्ताला, नाना बुद्धी शक्ताला म्हणून शिकवाव्या. शक्तीने मिळते राज्ये, युक्तीने यत्न होत असे, शक्तियुक्ती जय ठाई तेथे श्रीमंत धाविती. सज्जन हे श्रीमंत असले पाहिजेत, सज्जन हे संघटित असले पाहिजेत, सज्जन हे शक्तिशाली असले पाहिजेत आणि सज्जन हे आक्रमक असले पाहिजेत. म्हणून 3 दैवत समर्थने आपल्या समोर ठेवली. एक राम, दुसरा हनुमान आणि तिसरी तुळजाभवानी. प्रत्येक हातामध्ये शस्त्र आहे, प्रत्येकजण बलशाली आहे. धर्माची 2 अंग आहेत. परित्राणाय साधूनाम हे एक अंग आहे, विनाशाय च दुष्कृताम हे दुसरं अंग आहे. शिवाजी महाराजांनी वापरलेली एक ढाल तलवार 17ला राणीसाहेबांकडे आहे. जेव्हा मी राणीसाहेबांकडे गेलो होतो ते ती ढाल तलवार पाहिली. बाबासाहेब पुरंदरे तिथं होते. ते म्हणाले तुम्हाला या ढाल तलवारीचं वैशिष्ट्य सांगतो. मग त्यांची ढाल तलवार काढली. संस्कृत भाषेत त्याच्यावर कोरलं होतं. ती जी ढाल होती तिच्यावर कोरलं होतं परित्राणाय साधूनाम. सज्जनांचं रक्षण करण्यासाठी ती ढाल आहे. विनाशाय च दुष्कृताम दुर्जनांचं निर्दालन करण्यासाठी ती तलवार आहे. ढाल तलवार हे सिंबॉल आहे. सज्जन वाचले पाहिजेत, दुर्जन नष्ट झाले पाहिजेत. ज्या समाजामध्ये दुर्जन लोक जास्त असतात, बलशाली असतात, संघटित होतात, तो समाज विनाशाच्या दिशेने चाललेला आहे. रामायणाच्या काळात तेच होतं. रावण हा दुर्जनांचा प्रतीक होता. रावण हा अनाचाराचं, व्यभिचाराचं आणि भ्रष्टाचाराचं घनीभूत रूप होता. त्यांनी रामाची पत्नी पळवली. समर्थांच्या काळामध्ये स्त्रिया पळून नेल्या जात होत्या. दासबोधातल्या 3ऱ्या दशकामध्ये तिची शोकांतिका आहे, सगुण परीक्षा निरूपण. त्या माणसाची बायको पळून नेलेली आहे आणि तो रडायला लागला की आमची कन्या पळून नेली, आता मी काय करू. रामाची कथा का घरोघर पोहोचवायची. समर्थाने त्या काळात लोकांना सांगितलं की पत्नी जर पळून नेली असेल तर संघटित व्हा, आणि ज्यांनी पळून नेलेली आहे त्याला ठार मारा. जेव्हा राम आपल्या पत्नीची सुटका करायला जातात, रावणाने पाहिलं की अयोध्येतनं कोणी आलेलं नाही आहे, मिथिलेतनं कोणी आलेलं नाही आहे. हे सगळे आदिवासी लोक आहेत, वानर सेना आहे, किष्किंधेचे लोक आहेत, सगळी बहुजन समाजाचे लोक आहेत. आणि त्या बहुजन समाजाच्या लोकांना घेऊन राम आलेला आहे आणि ते सीतेसाठी प्राण द्यायला तयार आहेत. समर्थांना रामाचं ते जे संघटन आहे की पत्नी पळून नेली, मी तर आता वनामध्ये आहे, मी आता काय करू, मला आता संन्यास घेऊन जपच करणं जास्त बरोबर आहे. समाजामध्ये अध्यात्माच्या नावाखाली तमोगुणाची जोपासना झालेली होती, वैराग्याच्या नावाखाली विपन्नावस्थेची जोपासना झालेली होती, त्यागाच्या नावाखाली दुबळेपणाची जोपासना झालेली होती. सबंध भारत तमोगुणाने ग्रस्त झालेला होता. ज्यांना काहीच जमत नाही ते लोक म्हणायचे चला काहीच जमत नाही, निदान साधू तरी होऊयात. त्या कबीराने गमतीने म्हटलंय राम नाम की 3 गुण. 3 फायदेत म्हणले रामनामाचे. राम नाम की 3 गुण, सबजन लागत पाव, सगळे नमस्कार करतात. दुसरा फायदा खाने को मिष्टान्न मिले, जेवायला म्हटलं व्यवस्थित मिळतं. आणि तिसरा फायदा मरे तो वैकुंठ जाव. बरं आपलं रामनाम घेत बसायचं आणि साधू व्हायचं. ज्या लोकांना संसार करता येत नव्हता, ज्यांच्यामध्ये पुरुषार्थ नव्हतं, माणसं जेव्हा साधू व्हायला लागली तेव्हा पलायनवादाची ही लाट पुरुषार्थाने ह्या समर्थाने अडवली. आणि त्या लोकांना प्रश्न विचारला, अन्न पाहिजे आपणाला, अन्न पाहिजे स्त्रियेला, अन्न पाहिजे लेकुराला, मग कष्ट करून मिळवावे का जोगी होऊन जावे. द्रव्य पाहिजे वस्त्राला, द्रव्य पाहिजे घराला, द्रव्य पाहिजे कुटुंबाला, मग कष्ट करून मिळवावे का जोगी होऊन जावे. उदंड लागते स्त्रियेसी, उदंड लागते लेकुरासी, उदंड लागते प्रपंचासी, मग कष्ट करून मिळवावे का जोगी होऊन जावे. रामकृष्ण परमहंस म्हणतात परमेश्वराला निर्माल्य व्हायचं नसतं, परमेश्वराला ताजी टवटवीत फुलं व्हायची असतात, तरुण मुलं हवी असतात. स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय भारताचं पुनरुत्थान होणार, पण त्यासाठी बळी हवे आहेत.
आणि लक्षात ठेवा, बळी पशूंचा नको आहे. भारतमातेच्या स्वातंत्र्याच्या यज्ञासाठी आम्हाला तरुण मुलं बळी हवी आहेत. मला जर 100 तरुण मिळाले तर हा सगळा देश मी उलटापालटा करून टाकीन, असं स्वामी विवेकानंद म्हणायचे. समर्थ रामदासांनी अशी मुलं मिळवली, गावागावातनं मुलं गोळा केली. महाबळेश्वरला आले, तिथं मठ स्थापन केला. वाईला आले, तिथं मठ स्थापन केला. तिथं 3 मुलं मिळाली, थिटे, पिटके, चित्राव. तिघांना अनुग्रह दिला. वाईला मारुती स्थापन केला, रोकडोबाचा मारुती. अजूनही वाईला रोकडोबाचा मारुती प्रसिद्ध आहे, समर्थांनी स्थापन केलेला आहे. माहुलीला आले, तिथं प्रभुण्यांचा मुलगा मिळाला, त्याला अनुग्रह दिला, त्याला मठपती नेमलं, मठ स्थापन केला, मारुती उभा केला. कोरेगावला आले, तिथं बोकिलांचा मुलगा मिळाला, तिथं लगेच अनुग्रह दिला, तिथं मठ स्थापन केला. बोकिलांना दिलेलं रामपंचायतन आजही कोरेगावला पाहायला मिळतं. कुबडी दिली, रामपंचायतन दिलं, उपासना सुरू करा. अशा पद्धतीनं समर्थ रामदासांनी गावागावातनं मुलं गोळा केली आणि प्रत्येक ठिकाणी एक केंद्र उभं केलं. 11 मारुती स्थापन केले. आता एकूण मारुती 1000च्या वर आहेत. 11 मारुती प्रसिद्ध आहेत. शहापूर, उमरज, मसूर, मनपाडळ, चाफळ, माझगाव, शिंगणवाडी, बहेबोरगाव, 32 शिराळा या ठिकाणी 11 मारुती आहेत. मसूरला आले, समर्थांच्या लक्षात आलं, ही माणसं जर संघटित करायची असतील तर या माणसांना आपल्याला संघटित करण्यासाठी उत्सव उभे केले पाहिजेत, काहीतरी कार्यक्रम दिला पाहिजे. अंतरी कल्पना केली, एकांती बोलिलो बहु, रक्षिता देव देवांचा त्याचा उत्सव मांडिला. आपण औचित मरून जावे, मग हरिभजन कोणे करावे, या कारणे हरिभजन असं लावावे. बहुत लोक आमची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, उत्सव केले पाहिजेत. मसूरला आले आणि रामनवमीचा उत्सव सुरू केला. उत्सवाच्या निमित्तानं माणसं गोळा केली. त्यांच्या लक्षात आलं, गावागावात केंद्र उभी राहिलेली आहेत, कुठलं तरी एक महत्त्वाचं केंद्र असलं पाहिजे. गावागावात मठ झालेले आहेत, कुठला तरी प्रधान मठ असला पाहिजे. चाफळला आले आणि चाफळला त्यांनी तो प्रधान मठ उभा केला. म्हणजे प्रधान मठाच्या तिथं केवळ हनुमान नको, रामराय असले पाहिजेत. रामाचं मंदिर उभं केलं.